ग्रुप 16 एलिमेंट्सबद्दल इन्फॉर्मेशन पाहतोय. हे जे ग्रुप 16 एलिमेंट्स आहेत, ग्रुप 16 एलिमेंट्स, या ग्रुप 16 एलिमेंट्सलाच आपण चाल्कोजेन्स असे म्हणतो. चाल्कोजेन्स असे म्हणतात. ग्रुप 16 एलिमेंट्सला चाल्कोजेन्स असंही म्हणतात. त्याचं कारण काय आहे? लार्ज नंबर ऑफ मेटल ओर्स. आता याच्यातले जे मेटल ओर असणार आहेत, मेटल्स यांचा जो ओर असणार आहे, हा ओर जास्त करून ऑक्साईडपासून आणि सल्फाईडपासून बनलेला आहे. ऑक्साईड्सपासून बनलेला आहे आणि सल्फाईडपासून बनलेला आहे. कशापासून बनलेला आहे? ऑक्साईड आणि सल्फाईड. त्यामुळे याला काय म्हणतात? चाल्कोजेन्स म्हणतात. याला काय म्हणतात? चाल्कोजेन्स. ठीक आहे. और या चाल्कोजेन्सलाच काय म्हणतात? ओर फॉर्मिंग मटेरियल. म्हणजे बघा, जे मेटल्स आहेत, हा मेटलचा जो ओर आहे तो कशापासून बनलेला आहे? एक तर ऑक्सिजनपासून बनलेला आहे, सल्फरपासून. म्हणजेच हा जे ओर बनवण्यासाठी यांचा यूज होतो. कोणाचा? ग्रुप 16 एलिमेंटचा. म्हणून त्याला म्हणतो चाल्कोजेन्स. ओर मेटल ओर बनवण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. ठीक आहे. नंतर येतो ऑकरन्स ऑफ द ग्रुप 16 एलिमेंट. ग्रुप 16 एलिमेंट ह्या ऑकरन्समध्ये जर बघितलं तर लक्षात ठेवायचं, ऑक्सिजन हा मोस्ट अबंडंट आहे. ऑक्सिजन इज मोस्ट अबंडंट एलिमेंट ऑन अर्थ. ठीक आहे. आणि एअरमध्ये जर बघितलं तर एअरच्या व्हॉल्यूममध्ये 20.95% ऑफ एअर जो आहे तो कोणाचा पार्ट आहे? ऑक्सिजनचा पार्ट आहे, O2चा पार्ट आहे. आणि अर्थ क्रस्ट, ह्या अर्थ क्रस्टमध्ये जर विचार केला तर 46.6% कोण आहे? ऑक्सिजनचा पार्ट आहे. 46% कोण आहे? ऑक्सिजन आहे. ठीक आहे. सल्फरचा जर विचार केला, हा झाला ऑक्सिजन. नंतर आहे सल्फरच्या ऑकरन्सचा जर विचार केला, सल्फरमध्ये काय? सल्फर अर्थ क्रस्ट आहे. त्या अर्थ क्रस्टच्या 0.034% पार्ट कोणाचा आहे? सल्फरचा आहे. ठीक आहे. आणि याचा जो फॉर्म आहे हा कशाचा आहे? कंबाईंड फॉर्ममध्ये हा सापडतो. इट ऑप्टेन इन किंवा इट प्रेझेंट इन अ कंबाईंड फॉर्म. फ्री नसतात हे. विथ जिप्समसोबत ते कंबाईंड फॉर्ममध्येच सापडत असताना नंतर अजून जिप्सम असतं. अजून इप्सम नावाचा एक पार्ट असतो, जिप्सम आणि इप्सम सॉल्ट. आता जिप्सम जर बघितलं तर जिप्समचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे जिप्समचा तो काय आहे? CaSO4.2H2O. आणि जे इप्सम सॉल्ट आहे त्याचा काय आहे? MgSO4 आहे. त्याचा फॉर्म्युला काय आहे? MgSO4.7H2O. MgSO4.7H2O हे कोणी? इप्सम आहे. नंतर अजून एक येतं, याच्यामध्ये त्याचे जे फॉर्म सापडतात ते कंबाईंड फॉर्ममध्ये सापडत असताना एक येतं बराईट. आता हे जे बराईट आहे, या बराईटचा जर विचार केला तर ते काय आहे? BaSO4 आहे. बराईट काय आहे? BaSO4. ठीक आहे. सल्फरचे फॉर्म आहे. जे सल्फेट्स फॉर्ममध्ये सापडतो आणि सल्फरच्या फॉर्ममध्ये सापडतो. आता हे जे SO4 आणि SO4 आहे याला म्हणतो आपण सल्फेट. याला काय म्हणतात? सल्फेट. आणि जे दुसरं येतं सल्फाईडच्या फॉर्ममध्ये जर विचार केला तर कोण आहे? गॅलेना. फर्स्ट कोण येतं? गॅलेना म्हणजे काय? PbS लीड सल्फाईड. नंतर झिंक ब्लेंड ZnS, याला म्हणतो झिंक ब्लेंड म्हणजे कोण आहे? ZnS. आणि कॉपर पायराईट काय आहे? कॉपर पायराईट इज नथिंग बट CuFeSO2. ठीक आहे. नंतर सेलेनियम आणि ऑकरन्सचा पार्ट. ऑकरन्सचा पार्टबद्दल माहिती पाहते. ऑकरन्सवरती 2 मार्क्सचा क्वेश्चन विचारला तर विचारते. ठीक आहे. हे झालं सल्फर. नंतर थर्ड वन येतं ऑकरन्समध्ये. तिसरा पार्ट कोणाचा येतं? तिसरा पार्ट येतं सेलेनियम अँड टेल्युरियम. सेलेनियम आणि टेल्युरियम यांचा जर विचार केला तर ते मेटल मेटलच्या फॉर्ममध्ये सापडतात. मेटल सेलेनाईड आणि मेटल टेल्युराइड्स यांच्यासोबतच ते सापडतात. ठीक आहे. आणि नंतर हे पोलोनियम इज रेडिओ डिके प्रोडक्ट ऑफ द थोरियम अँड युरेनियम. त्यातला जो लास्ट आहे पोलोनियम हा जो प्रोडक्ट आहे तो थोरियम आणि युरेनियम यांचं ज्यावेळेस डिके होतं, थोरियम अँड युरेनियम यांचं ज्यावेळेस यांच्या डिकेइंगच्या वेळेस जो सापडतो तो कोण आहे? आपला पोलोनियम आहे. डिकेइंगच्या वेळेस जो सापडतो याला आपण काय म्हणतो? पोलोनियम. ठीक आहे. हे झालं ऑकरन्सबद्दल इन्फॉर्मेशन. आतापर्यंत ग्रुप 16 एलिमेंटबद्दल डिस्कशन चालू होतं. या ग्रुप 16 एलिमेंट्स आपण जनरल ट्रेंड्स बघितलेले आहेत. ॲटॉमिक रेडियस, आयनायझेशन, एन्थाल्पी वगैरे. ग्रुप 16मध्ये कोण येतं ते पण पाहिलेले आहे. ऑक्सिजन, सिलिकॉन, ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम, पोलोनियम आणि लिव्हरवेरियम. हे 5 जण येतात. आणि त्याच्यातला जो डिफरन्स येतो काय? 8, 18, 18, 32, 32. म्हणजे एक जरी पाठ केलं तरी बाकीच्यांचे पाठ करायची गरज पडणार नाही. हे झालं ऑकरन्स ऑफ द ग्रुप 16 एलिमेंट्स. ठीक आहे. असं ऑकरन्स पाहत असताना ते आपण सगळ्यांचाच ऑकरन्स पाहिलं पाहिजे खरं. आता ग्रुप 16 एलिमेंटचा जर विचार केला, ग्रुप 16 एलिमेंट, या ग्रुप 16 एलिमेंटमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तर बऱ्यापैकी माहितीच असते. ग्रुप 16 एलिमेंटचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते काय? NS2
NP4 NH2NP4 NH2NP4 कोणाचा ग्रुप 16 एलिमेंटचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. ठीक आहे. नंतर आहे पिरियडिक ट्रेंड्स किंवा ॲटॉमिक अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द ग्रुप 16 एलिमेंट्स. ग्रुप 16 एलिमेंटच्या प्रॉपर्टीज पाहतोय. ग्रुप 16 एलिमेंटच्या प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 16 एलिमेंट, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 16 एलिमेंट फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 16 एलिमेंट्स. ग्रुप 16 एलिमेंट्स जे आहेत यालाच आपण ऑक्सिजन फॅमिली असं म्हणतो, ऑक्सिजन फॅमिलीचं म्हणतो, किंवा याला आपण चाल्कोजेन्स असे म्हणतो. चाल्कोजेन्स कोणाला म्हणतात पेपरला विचारतात, तर चाल्कोजेन्स कोणाला म्हणतात, तर ग्रुप 16 एलिमेंट्सला म्हणतात. ठीक आहे. आणि ऑक्सिजन आहे, आता यातलं पहिली फिजिकल प्रॉपर्टी, ऑक्सिजन हा गॅसियस नेचरमध्ये आहेत, अदर सॉलिड आहेत, अदर कोणते आहेत, सॉलिड नेचरमध्ये सापडतात किंवा सॉलिड त्यांची फिजिकल स्टेट आहे ॲट रूम टेम्परेचर. बाकी सगळे काय आहेत सॉलिड, ऑक्सिजन काय गॅस आहे. ऑक्सिजन आणि सल्फर हे नॉन मेटल आहेत. ऑक्सिजन अँड सल्फर हे काय आहेत नॉन मेटल. सेलेनियम आणि टेल्युरियम हे दोघं कोण आहेत मेटलॉइड आहेत. आणि शेवटचा जो पोलोनियम आहे हा पोलोनियम कोण आहे तर मेटल आहे. पोलोनियम कोण आहे मेटल. ठीक आहे. आणि पोलोनियम हा कोण आहे रेडिओ ॲक्टिव्ह आहे. आणि याची जी लाईफ सायकल आहे ती 13.8 डेजची आहे. हाफ लाईफ काय त्याची 13.8 डेज आहे. नंतर मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंटचा जर विचार केला, मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट, ठीक आहे, हे ॲटॉमिक नंबर वाढला की MP आणि बॉइलिंग पॉईंट हे दोघंही वाढतात. आणि लास्ट आहे ऑल द एलिमेंट्स ऑफ द ग्रुप 16 एक्झिबाईट द ॲलोट्रॉपी. हे काय दाखवतात ॲलोट्रॉपी प्रॉपर्टी दाखवतात. कोण ग्रुप 16 वाले काय दाखवतात ॲलोट्रॉपी प्रॉपर्टी शो करतात. हे झालं फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द ग्रुप 16. ठीक आहे. O2 गॅसियस आहे, अदर सॉलिड आहेत. O2 आणि ऑक्सिजन आणि सल्फर नॉन मेटल. सिलिनियम टेल्युरियम मेटलॉइड. आणि पोलोनियम मेटल आहे. पोलोनियम कोणी मेटल आहे पण तो कसा आहे रेडिओ ॲक्टिव्ह आहे. मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट कसे आहेत, ॲटॉमिक नंबर वाढला की ते वाढत जातात. आणि सगळे काय शो करतात ॲलोट्रॉपी नावाची प्रॉपर्टी शो करतात, जशी कार्बन जी शो करतो तशी. दिस इज ऑल अबाउट द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द ग्रुप 16 एलिमेंट्स. द ग्रुप 16 एलिमेंट जो आहे तर ग्रुप 16 एलिमेंटमध्ये जेवढे एलिमेंट आहेत ते ॲलोट्रॉपी शो करतात, ॲलोट्रॉपी प्रॉपर्टी शो करतात. तर ॲलोट्रॉपीमध्ये माहिती पाहिजे. ठीक आहे. ॲलोट्रॉपी प्रॉपर्टीबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे. ठीक आहे. आता ॲलोट्रॉपीमध्ये जे ग्रुप 16मध्ये एलिमेंट आहेत ग्रुप 16, या ग्रुप 16मधले सगळे एलिमेंट काय दाखवतात ॲलोट्रॉपी शो करतात. एक सेकंड. ॲलोट्रॉपी प्रॉपर्टी शो करतात कोण ग्रुप 16मधले ऑलमोस्ट सगळेजण काय ॲलोट्रॉपी प्रॉपर्टी काय करतात शो करतात. एक सेकंड. हां, आता ह्या ॲलोट्रॉपीचा विचार करत असताना पहिल्यांदा आपण म्हणतो ऑक्सिजन. हा जो ऑक्सिजन नावाचा जो आपला एलिमेंट आहे, हा ऑक्सिजन बघा, ह्या ऑक्सिजनचे 2 ॲलोट्रॉप आहेत. ह्या ऑक्सिजन हॅव 2 ॲलोट्रॉप्स. ऑक्सिजनचे 2 ॲलोट्रॉप्स आहे. एक आहे ऑक्सिजन स्वतः O2 आणि दुसरा आहे O3. O2 आणि O3 म्हणजे असतं ओझोन आणि O2 आणि O3 हे दोघं काय झाले ॲलोट्रॉप ऑफ द ऑक्सिजनचे ॲलोट्रॉप 2 आहेत. नंतर आहे सल्फर. या सल्फरचे बघा, सल्फरचे नंबर ऑफ ॲलोट्रॉप्स आहेत. त्यातले 2 महत्त्वाचे ॲलोट्रॉप्स म्हणजे आहेत रोम्बिक सल्फर आणि मोनोक्लिनिक आणि रोम्बिक सल्फर. रोम्बिक सल्फर आणि मोनोक्लिनिक सल्फर हे 2 इम्पॉर्टंट ॲलोट्रॉप आहेत कोणाचे सल्फरचे. आणि हे दोन्ही कोण आहेत नॉन मेटालिक आहेत. ठीक आहे, नॉन मेटालिक आहेत. नंतर सेलेनियमचा जर विचार केला, सेलेनियम आणि टेल्युरियम, सेलेनियमचा विचार केला तर सेलेनियम जो आपला ह्या सेलेनियमचे पण 2 ॲलोट्रॉप्स आहेत. 2 ॲलोट्रॉप्स. सेलेनियम हॅव 2 ॲलोट्रॉप्स. ॲलोट्रॉप्स म्हणजे काय सेम केमिकल नेचर बट हॅव्हिंग द डिफरंट फिजिकल फॉर्म्युला. किंवा फिजिकल नेचर, फिजिकल प्रॉपर्टीज वेगळ्या असतात, केमिकल प्रॉपर्टीज सेमच असतात, किंवा केमिकल नेचर त्यांचं सेम असतं. सेलेनियमचा जर विचार केला तर सेलेनियमचे 2 ॲलोट्रॉप आहेत. एक आहे मेटालिक ॲलोट्रॉप ज्याला म्हणतो आपण ग्रे ॲलोट्रॉप, आणि दुसरा आहे नॉन मेटालिक ॲलोट्रॉप. त्याला म्हणतो आपण रेड ॲलोट्रॉप. रेड सेलेनियम आणि ग्रे सेलेनियम. नंतर आहे टेल्युरियम. या टेल्युरियमचे पण 2 ॲलोट्रॉप्स आहेत. टेल्युरियम ऑल्सो हॅव द 2 ॲलोट्रॉप्स, दॅट इज नथिंग बट द क्रिस्टलाइन ॲलोट्रॉप्स आणि दुसरा आहे ॲमॉर्फस ॲलोट्रॉप. क्रिस्टलाइन ॲलोट्रॉप्स अँड ॲमॉर्फस ॲलोट्रॉप. ठीक आहे, ॲलोट्रॉपीच्या प्रॉपर्टीबद्दल बोलतोय. आणि नंतर आहे पोलोनियम हा मेटल आहे, रेडिओ मेटल आहे, आणि त्याचे पण 2 ॲलोट्रॉप्स आहेत. पोलोनियमचे पण किती ॲलोट्रॉप्स आहेत 2 ॲलोट्रॉप्स आहेत. दॅट इज नथिंग बट द अल्फा ॲलोट्रॉप्स अँड बीटा ॲलोट्रॉप्स. अल्फा ॲलोट्रॉप्स आणि बीटा ॲलोट्रॉप्स. आता जर ॲलोट्रॉपीवरती क्वेश्चन विचारला, ॲलोट्रॉपीमध्ये जर बघितलं तर काय ऑक्सिजनचे 2 ॲलोट्रॉप आहेत, सल्फरचे खूप आहेत पण त्यातले 2 फेमस आहेत, रोम्बिक आणि मोनोक्लिनिक. नंतर सेलेनियमचे 2 आहेत, नॉन मेटालिकमधला जो आहे त्याला रेड म्हणतो, मेटालिकमधला म्हणतो ग्रे. टेल्युरियम जो आहे त्याचे पण 2 आहेत, क्रिस्टलाइन ॲमॉर्फस. आणि पोलोनियमचे 2 आहेत, अल्फा आणि
बीटा. पोलोनियमचे दोन आहेत, अल्फा आणि बीटा. आता याचे जे डिफरन्स वगैरे आहेत त्याची इन्फॉर्मेशन पाहिजे. पहिल्यांदा बघतोय सल्फर, ॲलोट्रॉप ऑफ द सल्फर. इम्पॉर्टंट पॉईंट बोर्डसाठी, ॲलोट्रॉप ऑफ द सल्फर. सल्फरच्या ॲलोट्रॉप्सची इन्फॉर्मेशन पाहतोय. सल्फर हॅव द टू ॲलोट्रॉप्स, रोम्बिक अँड मोनोक्लिनिक. तर रोम्बिक ॲलोट्रॉप इज कॉल्ड एज अल्फा सल्फर आणि मोनोक्लिनिक इज नथिंग बट द बीटा सल्फर. अल्फा सल्फर किंवा बीटा सल्फर असं म्हणतात. आता अल्फा सल्फर म्हणजे कोण आहे, रोम्बिक, आणि दुसरा आहे बीटा सल्फर म्हणजे कोण आहे, मोनोक्लिनिक. एक सेकंड, मोनोक्लिनिक. हां, रोम्बिक सल्फर आणि मोनोक्लिनिक सल्फर यांच्यावरती क्वेश्चन विचारतात पेपरला. आता रोम्बिक सल्फर, आता हे जे रोम्बिक सल्फर आहे, रोम्बिक सल्फर म्हणजे कोणता, अल्फा सल्फर. याचा कलरचा जर विचार केला, रोम्बिक सल्फरच्या कलरचा विचार केला तर हे पेल येलो कलर आहे, पेल येलो कलर. कलर कसा आहे याचा, रोम्बिक सल्फरचा कलर कसा आहे, पेल येलो कलर. तर जे मोनोक्लिनिक सल्फर आहे त्याचा काय, ब्राईट येलो सॉलिड आहे. तो कसा आहे, ब्राईट येलो कलर आहे, ब्राईट येलो कलर. नंतर कलर झाल्यानंतर नेक्स्ट पॉईंट येतो शेप. कलर झाल्यानंतर शेप येतो. 4-5 पॉईंट लक्षात ठेवायचे. हा आहे ऑर्थोरोम्बिक शेप, ऑर्थोरोम्बिक शेप आहे. आणि याचा आहे निडल शेप आहे. मोनोक्लिनिक कसा आहे, निडल शेप. मोनोक्लिनिक इज निडल शेप्ड आहे. नंतर आहे डेन्सिटी. डेन्सिटीवरती पण क्वेश्चन. डेन्सिटी किती आहे, म्हणजे याची डेन्सिटी जास्त आहे, 2.069 सेंटीमीटर क्यूब आहे. आणि याची किती आहे, 1.989 सेंटीमीटर क्यूब आहे. आता मी इथं जर विचार केला तर डेन्सिटी कुणाची, डेन्सिटी इज मास अपॉन व्हॉल्यूम. सो डेन्सिटी कुणाची जास्त आहे, डेन्सिटी ऑफ द रोम्बिक सल्फर इज मोर दॅन डेन्सिटी ऑफ द मोनोक्लिनिक सल्फर. नंतर येतं डेन्सिटी, नंतर येतोय सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटीचा जर विचार केला, जे रोम्बिक सल्फर आहे वॉटरमध्ये इनसोल्युबल आहे. वॉटरमध्ये काय इनसोल्युबल आहे. आणि CS2 कार्बन डायसल्फाईडमध्ये सोल्युबल आहे. हे पण कार्बन डायसल्फाईडमध्ये काय आहे, सोल्युबल आहे. मोनोक्लिनिक आणि हे रोम्बिक हे दोघे काय आहेत, कार्बन डायसल्फाईडमध्ये सोल्युबल आहेत. ठीक आहे. आणि महत्त्वाचं काय, अल्फा सल्फर आणि बीटा सल्फर यांचा जर विचार केला तर जर स्टॅबिलिटीचा जर विचार केला, स्टॅबिलिटी, तर लक्षात ठेवायचं स्टॅबिलिटीमध्ये 369 केल्विनच्या वरती जर विचार केला, हा जो अल्फा सल्फर आहे, हा अल्फा सल्फरचं कन्वर्जन बीटा सल्फरमध्ये होतं. कधी 369 केल्विनपेक्षा जास्त टेम्परेचरला तो काय होतो, कन्वर्ट होतो. आणि 369च्या खाली तो स्टेबल असतो. तो काय असतो, स्टेबल असतो. कोण, रोम्बिक म्हणजे किंवा अल्फा सल्फर. आणि लक्षात ठेवायचं जो आणि हा जो बीटा सल्फर आहे, बीटा सल्फर काय आहे, 369 केल्विन प्लस टेम्परेचरला काय आहे, स्टेबल असतो. आणि याच्यापेक्षा कमी टेम्परेचर असलं की तो कोण होतो, अल्फामध्ये होतो. म्हणजे अल्फा 369 टेम्परेचरपेक्षा जर कमी असेल तर अल्फा, आणि जर जास्त असेल तर बीटा असं त्याचं महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवायचं. जर महत्त्वाचं काय, नंतर हे मेथड ऑफ प्रिपरेशन. ठीक आहे. याचं काय, हे जे महत्त्वाचं आहे, हे जे अल्फा सल्फर आहे, अल्फा सल्फरचं कसं प्रिपरेशन केलं जातं. अल्फा सल्फर बनवण्यासाठी काय, इव्हॅपोरेशन ऑफ द रोल सल्फर इन CS2. इव्हॅपोरेशन ऑफ सल्फर इन CS2 कार्बन डायसल्फाईड. आणि इथं काय म्हणता येईल, इथं असं म्हणता येईल, रोम्बिक सल्फर मेल्टेड इन अ डिश. या रोम्बिकला मेल्ट करून याला बनवलं जातं. कोणाला, रोम्बिकला मेल्ट करून बनवता येतं. रोम्बिकला मेल्ट करून बनवता येतं. नंतर सल्फरच्याच बाबतीत इन्फॉर्मेशन पाहतो आपण. सल्फरची इन्फॉर्मेशन चालू आहे. ॲलोट्रॉपी बघितलं. ॲलोट्रॉपीमध्ये सल्फरचे 2 ॲलोट्रॉप बघितले, रोम्बिक आणि मोनोक्लिनिक. ह्या डिफरन्सवरती 2 मार्क्सला क्वेश्चन विचारतात. 2 मार्क्सला. अल्फा सल्फर म्हणजे रोम्बिक सल्फर आणि बीटा सल्फर म्हणजेच मोनोक्लिनिक सल्फर हे असतं. ठीक आहे. नंतर ऑक्झो ॲसिड्सची इन्फॉर्मेशन पाहिजे. ठीक आहे. त्याच्यामध्ये बीटा शेप जो असतो, बीटा सल्फर जो आहे, बीटा सल्फरचा शेप कसा आहे, निडल शेप आहे. ठीक आहे. नंतर आहे ऑक्झो ॲसिड्स ऑफ सल्फर. नेक्स्ट पॉईंट आहे ऑक्झो ॲसिड्स ऑफ द सल्फर. एक सेकंड. ऑक्झो ॲसिड्स ऑफ द सल्फर. याच्यामध्ये जर विचार केला तर ठीक आहे, तर जो सल्फर हा जो आहे, हा सल्फर नंबर ऑफ ऑक्झो ॲसिड्स तयार करतो. ठीक आहे. आणि यातले काही ऑक्झो ॲसिड स्टेबल आहेत, काही अनस्टेबल आहेत. ठीक आहे. काही स्टेबल आहेत, काही अनस्टेबल आहेत. आणि जे अनस्टेबल आहेत त्यांना आपण आयसोलेट करू शकत नाही. जे अनस्टेबल आहेत त्यांना आपण आयसोलेट करू शकत नाही. ठीक आहे.
महत्त्वाचे काही जे इम्पॉर्टंट ऑक्झो ॲसिड्स आहेत सल्फरचे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे. एक्झाम्पल्स ऑफ द ऑक्झो ॲसिड्स ऑफ द सल्फर. सल्फरचे काही ऑक्झो ॲसिड्स पाहिजेत. सल्फरच्या ऑक्झो ॲसिड्समध्ये पहिला येतो सल्फ्युरस ॲसिड. पहिला सल्फ्युरस ॲसिड. सल्फ्युरस ॲसिड H2SO3. H2SO3 म्हणजे याला सल्फ्युरस ॲसिड. याच्यामध्ये काय म्हणलं बघा, याच्यामध्ये S डबल बॉन्ड ऑक्सिजन असणार आहे आणि बाकीचे दोन OH आणि OH असणार आहेत. H2SO3 याला म्हणतो सल्फ्युरस ॲसिड. नंतर आहे सल्फ्युरिक ॲसिड. दुसरा येतो सल्फ्युरिक ॲसिड. सल्फ्युरस झालं की सल्फ्युरिक ॲसिड. याच्यामध्ये काय आहे H2SO4 आहे. H2SO4. H2SO4 काय आहे, हा जो सल्फर आहे इथं पण ऑक्सिजन डबल बॉन्ड आहे, इथं पण ऑक्सिजन डबल बॉन्ड आहे, इथं OH ॲड आहे आणि इथं खाली कोणी OH ॲड आहे. हा कोणी सल्फ्युरस ॲसिड. हा कोणी सल्फ्युरिक ॲसिड. सल्फ्युरिक ॲसिड झाला, सल्फ्युरस ॲसिड झाला. नंतर आहे पायरोसल्फ्युरिक ॲसिड. पायरोसल्फ्युरिक ॲसिड. याच्यामध्ये काय H2S2O7. हा सल्फर आहे, इथं ऑक्सिजन आहे, इथं ऑक्सिजन आहे, परत इथं सल्फर आहे. हा डबल बॉन्ड OA, हा डबल बॉन्ड OA. सेम कंडिशन आहे, दोन्ही सेम ग्रुपने जोडलेले आहेत. ठीक आहे. आणि इथं OH आहे आणि इथं पण कोणी OH आहे. म्हणजे इथं जर ब्रेकिंग केलं तर या दोघांना कोणी जोडलेलं आहे सेम, म्हणजे SO3OH म्हणजे HSO4 आहेत. HSO4 या दोघांना जोडलेलं आहे. ठीक आहे. हां, इथं काहीतरी करेक्शन असेल बहुतेक पुस्तकात. लेट्स चेक. कारण की ऑक्सिजन इथं 8 दिसत आहेत. 1 2 3 4 ऑक्सिजन 8 दिसत आहेत. प्लीज चेक इट. नंतर येतो फोर्थ कंपाऊंड आहे पेरॉक्झी मोनोसल्फ्युरिक ॲसिड. पेरॉक्झी मोनोसल्फ्युरिक ॲसिड. मोनोसल्फ्युरिक ॲसिड. ठीक आहे. पेरॉक्झी मोनोसल्फ्युरिक ॲसिड H2SO5. पेरॉक्झी मोनोसल्फ्युरिक ॲसिड. इथे S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड OA आणि नंतर लक्षात ठेवायचं एक आहे OOH आणि एका ठिकाणी आहे OH. पेरॉक्झी मोनोसल्फ्युरिक ॲसिड. पेरॉक्झी मोनोसल्फ्युरिक ॲसिड. नंतर तर पेरॉक्झी डायसल्फ्युरिक ॲसिड. पेरॉक्झी डायसल्फ्युरिक ॲसिड. पेरॉक्झी डायसल्फ्युरिक ॲसिड काय H2S2O8. पेरॉक्झी डायसल्फ्युरिक ॲसिड काय H2S2O8. इथं काय S आहे डबल बॉन्ड O OH डबल बॉन्ड O. पेरॉक्झी डायसल्फ्युरिक ॲसिड. पेरॉक्झी डायसल्फ्युरिक ॲसिड. स्ट्रक्चरमध्ये काहीतरी प्रॉब्लेमच आहे, स्टार करून पाहून घ्यायचं आहे. ठीक आहे. नंतर येतं महत्त्वाचं स्ट्रक्चर. ह्यात जे पाहिलं ते काय बघा, ऑक्झो ॲसिड्स ऑफ द सल्फर. सल्फरच्या ऑक्झो ॲसिडचा विचार जर केला तर त्याच्यामध्ये वेगवेगळे एक्झाम्पल आहेत. सल्फ्युरस ॲसिड H2SO3. सल्फ्युरिक ॲसिड H2SO4. पायरोसल्फ्युरिक ॲसिड H2SO7. नंतर पेरॉक्झी मोनोसल्फ्युरिक ॲसिड H2SO5. पेरॉक्झी डायसल्फ्युरिक ॲसिड H2S2O8. नंतर 5 नंतर 2-3 राहतात ते लास्टवालं आहे थायोसल्फ्युरिक ॲसिड. 6th थायोसल्फ्युरिक ॲसिड H2S2O3. याच्यामध्ये काय S डबल बॉन्ड S आहे आणि OH. हा कोण आहे थायोसल्फ्युरिक ॲसिड. हे 6 कोण आहेत ऑक्झो ॲसिड्स ऑफ द सल्फर आहेत. 6 ऑक्झो ॲसिड्स ऑफ द सल्फर. याच्यावरती पण पेपरला क्वेश्चन विचारतात. ऑक्झो ॲसिड्स ऑफ द सल्फर पेपरला विचारतात, लक्षात घ्यायचं. ऑक्झो ॲसिड्स ऑफ द सल्फर. नेक्स्ट पॉईंट आहे ऑक्सिजन अँड कंपाऊंड ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन अँड कंपाऊंड ऑफ ऑक्सिजन अँड कंपाऊंड ऑफ ऑक्सिजन. त्यातला पहिला कंपाऊंड येतो डायऑक्सिजन. डायऑक्सिजनबद्दल माहिती पाहिजे असताना डायऑक्सिजन जो आहे या डायऑक्सिजनचं प्रिपेरेशन, डायऑक्सिजनच्या फिजिकल प्रॉपर्टीज. या डायऑक्सिजनच्या प्रिपेरेशन ए म्हणजे पहिला पॉईंट बघायचा आहे मेथड ऑफ प्रिपेरेशन. दुसरा पॉईंट पाहायचा आहे फिजिकल प्रॉपर्टीज. तिसरा पॉईंट पाहायचा आहे प्रॉपर्टीज. तिसरा पॉईंट पाहायचा आहे केमिकल प्रॉपर्टीज. आणि चौथा पॉईंट पाहायचा आहे युजेस. आणि हे कुणाचं पाहिजे आहे सगळ्यांचंच, म्हणजे डायऑक्सिजन असेल, ओझोन असेल, असे जेवढे कंपाऊंड दिलेले आहेत त्यांचं. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये 2-3 कंपाऊंड दिलेले आहेत. एक म्हणजे दिलेलं आहे
डायऑक्सिजन. नेक्स्ट दिला आहे सिम्पल ऑक्साईड. नेक्स्ट दिला आहे सिम्पल ऑक्साईड. नंतर दिलेलं आहे ओझोन. या तिघांचं इथेच या तिघांचं काय पाहिजे, या तिघांचंही मेथड ऑफ प्रिपरेशन, फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज आणि युजेस या गोष्टी पाहिजेत. ठीक आहे. त्यातला पहिला पॉईंट होतो डायऑक्सिजन. पहिला पॉईंट आहे डायऑक्सिजनची इन्फॉर्मेशन पाहिजे. पहिला येतो डायऑक्सिजन. त्या डायऑक्सिजनची माहिती पाहत असताना महत्त्वाचा पहिला पॉईंट येतो डायऑक्सिजनच्या प्रिपरेशन. त्या प्रिपरेशनमध्ये पहिला पॉईंट येतो प्रिपरेशन. या प्रिपरेशनमध्ये पहिली मेथड ऑफ प्रिपरेशन आहे लॅबोरेटरी मेथड, लॅब मेथड. पहिली मेथड आहे लॅब मेथड. तर लॅब मेथडनी डायऑक्सिजन बनवायचं असेल तर त्यावेळेस काय केलं जातं बघा. ठीक आहे. ज्यावेळेस आपण ऑक्सिजन कंटेनिंग ज्या सॉल्ट आहेत, ऑक्सिजन असणाऱ्या ज्या सॉल्ट्स आहेत, त्यांना आपण ज्यावेळेस हीट करू त्यावेळेस ऑक्सिजन तयार होतो, त्यावेळेस डायऑक्सिजन तयार होतो. ऑक्सिजन कंटेनिंग सॉल्ट, ऑक्सिजन असणाऱ्या ज्या सॉल्ट आहेत, ज्यावेळेस यांना आपण हीट करू त्यावेळेस O2 तयार होतो. काय तयार होतो? O2 फॉर्म होतो. त्याची रिॲक्शन जर बघितली तर फॉर एक्झाम्पल लक्षात ठेवायचं पोटॅशियम क्लोरेट KClO3, पोटॅशियम क्लोरेट. ज्यावेळेस आपण त्याला हीट करू मॅग्नेशियम ऑक्साईडसोबत, मॅग्नीज ऑक्साईडवर ज्यावेळेस आपण याला हीट करू त्यावेळेस याचा KCl आणि O2 तयार होतो. KCl आणि O2 पण इथे 3 आहे. म्हणजे दोघांचा LCM बघितलं तर इथे मी काय घेतलं 2, इथं आलं 3 आणि इथं आलं 2 KCl. ही झाली बॅलन्स रिॲक्शन. याचं नाव काय आहे? पोटॅशियम क्लोरेट. मग ऑक्सिजन कंटेनिंग सॉल्टमध्ये कोण येतं? क्लोरेट येतं, नायट्रेट येतं आणि परमॅग्नेट्स येतं. क्लोरेट, नायट्रेट्स आणि परमॅग्नेट्स. ठीक आहे. ज्यावेळेस यांचं आपण थर्मल डिकम्पोजिशन करू, हीट करणं म्हणजेच काय आहे? थर्मल डिकम्पोज करणं. हीट करणं म्हणजेच काय असतं? थर्मली डिकम्पोज करणं. थर्मली डिकम्पोजिशन करू त्यावेळेस काय भेटणार आहे आपल्याला? ऑक्सिजन फॉर्म होणार आहे. नंतर येतं ज्यावेळेस आपण ऑक्साईड्स जे आहेत, मेटल ऑक्साईड जे आहेत, ज्यावेळेस मेटल ऑक्साईडला आपण हीट करू, इथलं हे झालं ऑक्सिजन कंटेनिंग. दुसरं येतं मेटल ऑक्साईड. ज्यावेळेस मेटल ऑक्साईडला आपण हीट करू किंवा मेटल ऑक्साईडचं थर्मल डिकम्पोजिशन करू. हीट करणं म्हणजेच काय? थर्मल डिकम्पोज करू त्यावेळेस पण काय तयार होणार आहे? ऑक्सिजन आणि मेटल आणि ऑक्सिजन तयार होईल. मेटल प्लस ऑक्सिजन तयार होतो. ठीक आहे. ऑक्सिजनचं फॉर्मेशन पाहतो, ऑक्सिजन तयार होतं. म्हणजे याच्यामध्ये एक्झाम्पल आहे ज्यावेळेस सिल्वर ऑक्साईडला आपण हीट करू त्यावेळेस सिल्वर आणि ऑक्सिजन तयार होतो. नंतर आपण ज्यावेळेस मर्क्युरी ऑक्साईडला आपण हीट करू त्यावेळेस मर्क्युरी आणि ऑक्सिजन तयार होणार आहे. हा जो मर्क्युरी हा लिक्विडमध्ये असतो, ऑक्सिजन हा गॅसियस असतो. ऑक्सिजन तिथे दिसतोय तो सगळा गॅसियस स्टेटमध्ये तयार होतो. लॅब मेथडचा विचार करतोय. लॅब मेथड नंतरचे लीड ऑक्साईड पण दिलेले आहे. एक्झाम्पल लीड ऑक्साईड PbO2. याला ज्यावेळेस आपण हीट करू त्यावेळेस लीड ऑक्साईड त्यावेळेस काय होतं बघा, त्यावेळेस PbO आणि O2 तयार होतो. PbO आणि O2 म्हणजे इथं आपलं 2 घ्यावं लागणार आहे. इथं 2 घ्यावं लागणार आहे. महत्त्वाची रिॲक्शन पाहून घ्यायची आहे. पोझिशन ऑफ द हायड्रोजन पॅरॉक्साईडचं ज्यावेळेस आपण डिकम्पोजिशन करू आणि याच्यासाठी जो कॅटलिस्ट आहे थर्ड वन इज हायड्रोजन पॅरॉक्साईडचं ज्यावेळेस डिकम्पोजिशन करू, हायड्रोजन पॅरॉक्साईड या H2O2चं ज्यावेळेस आपण डिकम्पोजिशन करू इन प्रेझेन्स ऑफ मॅग्नीज ऑक्साईड किंवा मॅग्नीज डायऑक्साईड असंही म्हटलं तरी चालतं आहे, त्यावेळेस याचं काय तयार होतं? H2O आणि O2 तयार होतो. महत्त्वाची रिॲक्शन आहे, पेपरला विचारतात. H2O आणि O2 तयार होतो. ही झाली आपली लॅब मेथड. या लॅब मेथडचं आपण इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. लॅब मेथड. नेक्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन पाहतो आपण इलेक्ट्रोलिसिस. नेक्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन लॅब मेथड. नंतर इलेक्ट्रोलिसिस.
आता इलेक्ट्रोलिसिसमध्ये काय बघा, इलेक्ट्रोलिसिसमध्ये जर विचार केला, ज्यावेळेस आपण वॉटरला किंवा ज्यावेळेस आपण वॉटरचं इलेक्ट्रोलिसिस करू, इलेक्ट्रोलिसिस म्हणजे काय, सेपरेशन इन प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिसिटी, सेपरेशन इन प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे. ज्यावेळेस आपण वॉटरचं इलेक्ट्रोलिसिस करू त्यावेळेस H2 आणि O2 तयार होतो. H2 आणि O2 तयार होतो. आता हा जो हायड्रोजन आहे, हायड्रोजन असतो, हा जो हायड्रोजन हा कॅथोडवरती लिबरेट होतो, कारण की याचा अपोजिटिव्ह आयन आहे, कॅटायन आहे. आणि हा जो ऑक्सिजन आहे हा ॲनोडवरती तयार होतो. ऑक्सिजन कुठे तयार होणार आहे, ॲनोडवरती तयार होणार आहे, ॲनोडवरती. ही झाली इलेक्ट्रोलिसिस. नेक्स्ट वन इज इंडस्ट्रियल मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ ऑक्सिजन. इंडस्ट्रियल मेथडमध्ये जर बघितलं, डायऑक्सिजन हा जो आहे, हा डायऑक्सिजन एअरपासून मिळवला जातो. कुठून मिळवला जातो, एअरपासून. या केसमध्ये कशापासून मिळवला जातो, एअरपासून. मग ह्या मिळवत असताना काय केलं जातं, आता हा एअरपासून मिळवत असताना एअरमधून पहिल्यांदा CO2ला रिमूव्ह केलं जातं. ठीक आहे. एअर जे ह्या एअरपासून मिळवत असताना एअरमधून ह्या CO2ला रिमूव्ह केलं जातं. CO2ला काय केलं जातं, रिमूव्ह. आणि वॉटरला CO2 आणि वॉटर या दोघांना काय केलं जातं, वेगळं केलं जातं, सेपरेट केलं जातं. CO2 रिमूव्ह केलं म्हणजे राहिलं कोण, वॉटर. ऑलमोस्ट कोण राहिलं, वॉटर. ठीक आहे. आणि बाकीचे जे अदर गॅसेस आहेत त्यांना लिक्विफाय केलं जातं. ठीक आहे. त्यांचं लिक्विडमध्ये कन्व्हर्जन केलं जातं. आणि नंतर त्यांचं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन, अदर गॅसेस आहेत, अदर गॅस त्यांना लिक्विफाय केलं जातं. लिक्विफाय केलं जातं. आणि नंतर लिक्विफाय केल्यानंतर यांचं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन केलं जातं. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन करून नायट्रोजन आणि ऑक्सिजन यांना सेपरेट केलं जातं. यांना काय केलं जातं, सेपरेट. हे इंडस्ट्रियल मेथड आहे. इंडस्ट्रियल मेथडमध्ये एअरपासून आहे. इलेक्ट्रोलिसिस मेथडमध्ये काय आहे, इलेक्ट्रोलिसिस मेथडमध्ये वॉटरपासून आहे. ठीक आहे. नंतर येतं फिजिकल प्रॉपर्टीज. नंतर महत्त्वाचा पॉईंट आहे फिजिकल प्रॉपर्टीज. नंतर महत्त्वाचा पॉईंट येतो फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ डायऑक्सिजन. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ डायऑक्सिजन. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ डायऑक्सिजन. त्यातलं पहिली फिजिकल प्रॉपर्टी आहे डायऑक्सिजन इज कलरलेस. ओडरलेस गॅस. कलरलेस अँड ओडरलेस गॅस. आता डायऑक्सिजनचा जर विचार केला तर ते वॉटरमध्ये स्पॅरिंगली सोल्युबल होतं. स्पॅरिंगली म्हणजेच इनकम्प्लिटली. स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर. थर्ड पॉईंट विचारतात तर ते तिसरी प्रॉपर्टी आहे. याच्यामध्ये महत्त्वाची आहे, याचं जे लिक्विफिकेशन आहे, याचं लिक्विफाय करत असताना म्हणजे गॅसचं लिक्विडमध्ये करत असताना याचं 90 केल्विनला ते लिक्विफाय होतं. किती केल्विनला लिक्विफाय होतं, 90 केल्विनला. आणि फ्रीजिंग पॉईंट जर विचारला, फ्रीज करण्यासाठी याला 55 केल्विन टेम्परेचर लागतं. 55 केल्विन फ्रीज करण्यासाठी, 55 लिक्विफाय करण्यासाठी 90 केल्विन टेम्परेचर. ठीक आहे. या ऑक्सिजनचा जर विचार केला, या ऑक्सिजनचे 3 स्टेबल आयसोटोप आहेत. किती, 3 स्टेबल आयसोटोप्स आहेत. त्या आयसोटोप्समध्ये पहिला येतो O16, दुसरा आहे O17 आणि तिसरा आहे O18. असे 3 आयसोटोप येतात. आणि हा जो ऑक्सिजन आहे हा पॅरामॅग्नेटिक प्रॉपर्टी शो करतो. हा जो ऑक्सिजन आहे हा पॅरामॅग्नेटिक आहे. ऑक्सिजन कसं आहे, पॅरामॅग्नेटिक. ऑक्सिजन इज पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द डायऑक्सिजन विचारतात 2 मार्काला. कलरलेस आहे, ओडरलेस आहे, स्पॅरिंगली सोल्युबल वॉटरमध्ये होतो, लिक्विफाय 90ला, फ्रीज 55 केल्विनला, आणि 3 आयसोटोप्स आणि पॅरामॅग्नेटिक आहे. तो कसा आहे, पॅरामॅग्नेटिक त्याचा नेचर आहे. नंतर एक केमिकल प्रॉपर्टीज. नेक्स्ट वन इज केमिकल प्रॉपर्टीज अँड युजेस. तिथला पहिला पॉईंट बघतो आपण, केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ
डायऑक्सिजन. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ डायऑक्सिजन. त्यातली पहिली केमिकल प्रॉपर्टी होती रिॲक्शन विथ मेटल. इन शॉर्टच पाहिजे, रिॲक्शन विथ मेटल. रिॲक्शन विथ मेटल. ज्यावेळेस आपण डायऑक्सिजनला मेटलसोबत रिॲक्ट करू त्यावेळेस मेटल ऑक्साईड तयार होतं. त्यावेळेस काय तयार होतं? मेटल ऑक्साईड तयार होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल कॅल्शियम प्लस ऑक्सिजन इट फॉर्म्स 2CaO, कॅल्शियम ऑक्साईड. ठीक आहे.